संपूर्ण देशाचं लक्ष लागलेल्या राज्यातील सत्ता संघर्षावर सर्वोच्च न्यायालयाकडून निकाल देण्यात आला आहे। न्यायालयाच्या निर्णयानंतर शिंदे-फडणवीस सरकारला दिलासा मिळाला आहे। त्यामुळे सध्या तरी राज्यात यथास्थिती कायम राहणार आहे। न्यायालयानं हे प्रकरण 7 सदस्यीय न्यायमूर्तींच्या खंडपीठाकडे वर्ग करत 16 आमदारांच्या अपात्रतेबाबत विधानसभा अध्यक्षच निर्णय घेतील असा निकाल दिला आहे। सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती डी.वाय. चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखाली 5 न्यायाधीशांच्या घटनापीठानं महाराष्ट्रातील राजकीय संघर्षांच्या याचिकावर निकाल दिला आहे। या घटनापीठात न्यायमूर्ती एम.आर. शाह, न्यायमूर्ती कृष्णा मुरारी, न्यायमूर्ती हिमा कोहली आणि न्यायमूर्ती पी.एस. नरसिम्हा यांचाही समावेश होता। संबंधित याचिकांवर सुनावणी पूर्ण करून घटनापीठानं 16 मार्च 2023 रोजी आपला निर्णय राखून ठेवला होता। या प्रकरणाची अंतिम सुनावणी 21 फेब्रुवारीपासून सुरू झाली आणि 9 दिवस दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर निकाल रोखून ठेवण्यात आला। सर्वोच्च न्यायालयानं सुनावणीच्या शेवटच्या दिवशी उद्धव ठाकरे यांच्या सरकारला सभागृहात मजला चाचणीला सामोरे जाण्यापूर्वी तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिल्यानंतर ते कसे पुनःस्थापित करू शकेल असा प्रश्न होता। ठाकरे गटातर्फे ज्येष्ठ विधिज्ञ कपिल सिब्बल, अभिषेक मनु संघवी आणि देवदत्त कामत यांच्यासह वकील अमित आनंद तिवारी यांनी सर्वोच्च न्यायालयात बाजू मांडली। तर दुसरीकडे एकनाथ शिंदे गटाच्या वतीनं ज्येष्ठ विधिज्ञ नीरज किशन कौल, हरीश साळवे, महेश जेठमलानी आणि अधिवक्ते अभिकल्प प्रताप सिंग यांनी बाजू मांडली। तर राज्यपाल कार्यालयातर्फे सॉलिसिटर जनरल तुषार मेहता हजर होते। राज्याचे तत्कालीन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या भूमिकेवर देखील सर्वोच्च न्यायालयानं प्रश्नचिन्ह उपस्थित केले। केवळ एका आमदारानं आपल्या जीविताला आणि मालमत्तेला धोका असल्याचं म्हटल्यानं राज्यपाल सरकार पाडू शकतात का? विश्वासदर्शक ठरावासाठी खरोखर संवैधानिक संकट आलं होतं का? लोकशाहीतील हे दुर्दैवी चित्र आहे। सुरक्षेला धोका आणि विश्वासदर्शक ठरावाचा आधार असू शकत नाही। त्यांनी अशा प्रकारे विश्वासदर्शक ठराव आणायला नको होता, अशा शब्दात त्यांनी ताशेरे ओढले। तर सर्वोच्च न्यायालयानं मुख्य प्रदोत भरत गोगावले यांची नियुक्ती घटनाबाह्य ठरली। अशा प्रकरणी कोणताही निर्णय घेणं खूप घाईचं ठरेल, त्यामुळे ते 7 न्यायाधीशांच्या घटनापीठाकडे सोपवण्यात येत आहे। मात्र हा निकाल हाती येईपर्यंत राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारची स्थिती जैसे थे राहणार आहे। महाराष्ट्रातील सत्ता संघर्षावर सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या निकालावर भाजप खासदार डॉक्टर अनिल बोंडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे। ज्यांनी रणांगण सोडलं त्याच्या मागे सर्वोच्च न्यायालय देखील उभं राहू शकत नाही, अशी खोचक टीका अनिल बोंडे यांनी उद्धव ठाकरेंवर केली आहे। सरकारला कोणताही धोका नसून जी प्रगती 8 महिन्यांपासून सुरू आहे त्याला कोणीही खीळ घालू शकत नाही, असंही बोंडे यांनी म्हटलं आहे। सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचं आम्ही निश्चितपणे स्वागत करतो आहे। सर्वसामान्य जनतेला हा दिलासा मिळाला आहे की सरकार हेच राहणार आहे, म्हणजे एकनाथजी शिंदे मुख्यमंत्री राहतील आणि देवेंद्रजी फडणवीस उपमुख्यमंत्री राहतील। सरकारला कोणताही धोका या निर्णयामुळे झालेला नाही। त्यामुळं लोकांना दिलासा मिळालेला आहे की आता जी प्रगती 8 महिन्यापासून सुरू होती त्याला खीळ कोणी घालू शकणार नाही। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट की ज्यांनी रणांगण सोडलं त्याच्या पाठीमागं सुप्रीम कोर्टही राहू शकत नाही। रणछोड़ दास बन गए तो कोई बचा नहीं सकता, म्हणजे या निर्णयाने हे दाखवून दिलेलं आहे की तुम्ही जर युद्धाला समोर न जाता अगोदरच जर पाठीमागे जाल, राजीनामा द्याल, तर तुम्हाला जनताही वाचवू शकत नाही, कोर्टही वाचवू शकत नाही आणि तुम्ही पराभव हा अगोदरपासून मान्य केलेला असतो। निश्चितपणे कोर्टाने ताशेरे ओढलेले पाळले आहे, परंतु त्या परिस्थितीमध्ये त्या पदावर असताना त्या माणसानी राज्याच्या हितासाठी तो निर्णय घेतलेला आहे, त्याचं विश्लेषण नंतर होऊ शकतं आणि म्हणून त्यावेळेला राज्य अस्थिर होऊ नये म्हणून योग्य जर निर्णय घेतला असेल त्या परिस्थितीला पाहून मला असं वाटतं की त्या पदावर असलेल्या माणसाला तो अधिकार असतो। अमरावती शहराला हादरवून सोडणाऱ्या बडनेरा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थिनीच्या हत्या प्रकरणी मोठा खुलासा झालाय। प्रेम प्रकरणातून विभक्त होण्याच्या निर्णयातून झालेल्या भांडणात प्रियकरानंच या तरुणीची हत्या केली, त्यानंतर स्वतःला जखमी केल्याचं समोर आलंय। पोलिसांनी प्रियकरावर हत्येचा गुन्हा दाखल केला आहे।
संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडवून देणारी ही घटना बुधवारी सकाळी बडनेरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वडुरा शिवारात उघडकीस आली. या प्रकरणी आरोपी प्रियकराविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानं सुरुवातीला पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला होता. संजना शरद वानखेडे असं मृत विद्यार्थिनीचं नाव आहे, तर सोहम गणेश ढाले असं आरोपीचं नाव आहे. त्याच्यावर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहे. संजना व सोहम हे दोघेही बडनेरा येथील अभियांत्रिकी महाविद्यालयात माहिती आणि तंत्रज्ञान शाखेत प्रथम वर्षाला शिकत होते. शिक्षणासाठी हे दोघेही साईनगर परिसरात भाड्यानं वेगवेगळ्या खोलीत राहत होते. त्यांच्यात गेल्या वर्षभरापासून प्रेम प्रकरण सुरू होतं. मात्र गेल्या काही दिवसांपासून सोहमच्या त्रासाला संजना कंटाळली होती. तिनं सोहमपासून दूर होण्याचा निर्णय घेतला होता. मात्र सोहम हा त्यासाठी तयार नव्हता. त्यावरच चर्चा करण्यासाठी दोघेही आपापल्या खोलीवरून एकमेकांना भेटायला निघाले. दरम्यान बुधवारी संध्याकाळी संजना आणि सोहम वडुरा शिवारातील एका नाक्याजवळ रक्तबंबाळ अवस्थेत आढळून आले. याबाबत तात्काळ पोलिसांना सूचना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत जखमीला तात्काळ रुग्णालयात दाखल केलं आणि संजनाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. यावेळी प्रियकरानं पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांना संशय आल्यावर पोलिसांनी केलेल्या तपासात या घटनेचा उलगडा झाला. महाराष्ट्र बँकेनं शेतकऱ्याची परवानगी न घेता परस्परपणे एका शेतकऱ्याच्या सुरक्षा ठेवीतील 2 लाख रुपयांची रक्कम परस्परपणे कर्जाच्या रकमेतून वळती केली. याबाबत आमदार बळवंत वानखेडे यांनी या प्रकाराची गंभीरतेनं दखल घेऊन बँकेच्या व्यवस्थापकांना जाब विचारला. तसंच या प्रकाराची तक्रार जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली. अंजनगाव सुर्जी तालुक्यातील लखाड येथील शेतकरी रमेश गणपत सावरकर यांनी महाराष्ट्र बँक शाखा अंजनगाव येथून 2016 मध्ये 95,668 रुपये पीक कर्ज काढले होते. परंतु सततच्या नापिकीमुळे आणि अल्पभूधारक असल्यामुळे ते पीक कर्ज भरण्यास असमर्थ ठरले. अशातच 2019 मध्ये 2 लाख रुपये पर्यंत कर्जमाफीची योजना झाल्यामुळे आपण कर्जमाफी पात्र असल्यामुळे आज ना उद्या कर्जमाफी होईल या आशेवर शेतकरी रमेश सावरकर यांनी कर्ज भरले नाही. परंतु बँकेनं कोर्टाच्या नोटीस पाठवणं सुरू केलं. अशातच त्या शेतकऱ्याला लोक न्यायालयात बोलावून तुमचे खाते 72,000 रुपयात सेटलमेंट करून देतो असं आश्वासन बँक व्यवस्थापकानं दिलं आणि शेतकऱ्याच्या काही कागदावर सह्या घेतल्या. त्यानंतर शेतकरी सावरकर यांची प्रकृती बिघडल्यामुळे ते बँकेत जाऊ शकले नाही. मात्र महाराष्ट्र बँकेनं 31 मार्च 2023ला शेतकरी रमेश सावरकर यांनी बँकेत ठेवलेल्या 2 लाख रुपयांच्या फिक्स्ड डिपॉझिटमधून 1,81,000 रुपये परस्पर पीक कर्जाच्या खात्यात वळते केले असल्याची बाब शेतकऱ्याच्या लक्षात आल्यावर शेतकऱ्यानं बँकेसमोर आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याला काही नागरिकांनी वाचवलं. या गंभीर बाबीची माहिती आमदार बळवंत वानखेडे यांना कळताच कुठलाही विलंब न लावता आमदार वानखेडे यांनी महाराष्ट्र बँक गाठली आणि महाराष्ट्र बँकेच्या व्यवस्थापकाला चांगलंच खडसावलं. शेतकऱ्याच्या फिक्स्ड डिपॉझिटमधून परस्पर रक्कम का वळती केली असा सवाल बँक व्यवस्थापकाला विचारून सदर बाब तातडीनं जिल्हाधिकारी पवनीत कौर यांच्या कानावर टाकून संबंधित बँकेच्या व्यवस्थापकाची तक्रार जिल्हा प्रशासनाकडे केली. महाराष्ट्र बँकेनं या अगोदरही कर्जमाफीस पात्र असलेल्या शेतकऱ्यांना कोर्टाच्या नोटीस पाठवून शेतकऱ्यांना मानसिक त्रास दिला होता. याबाबतची लक्षवेधी विधानसभेत आमदार बळवंत वानखेडे यांनी केली होती. हे विशेष. आज घडलेल्या या प्रकारानंतर अशा बँक व्यवस्थापकांवर कारवाई होईल का असा प्रश्न शेतकऱ्यांच्या मनात भेडसावत आहे. आज आपण पाहतो की बँकांच्या व कर्जवसुलीच्या बाबतीत शासनाचे काही धोरण आहेत आणि पठाणी पद्धतीनं काही बँका वसूल करत आहेत. त्यावर नियंत्रण म्हणून कालच माननीय उपमुख्यमंत्री महोदय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी अमरावती येथे सांगितलं की बँकांना वसुली करण्याच्या संदर्भात त्याचे काही नियम आहेत. जे त्यांच्यावर शेतकऱ्यांवर कर्ज असेल त्या शेतकऱ्यांच्या कर्जाच्या खात्याला होल्ड लावू नये किंवा त्याच्या अन्यत्र काही पैसे असतील, मग PM किसानचे असतील किंवा अन्य पैसे असतील, तर ते शेतकऱ्याच्या खात्यात जमा झाल्यानंतर त्याला होल्ड लावू नये, त्याला पूर्ण पैसे मिळण्यात यावे. आणि आज महाराष्ट्र बँक अंजनगाव सुर्जीनं हे लखाडचे शेतकरी आहेत त्यांची FD होती, सावरकर त्यांची FD होती, ती FD डायरेक्ट त्यांच्या कर्ज खात्यात जमा केली. विषय असा आहे की त्यांचं कर्ज मंजूर झालं आहे. शासन दरबार मंजूर असताना काही वेळ लागला म्हणून कर्जमाफीसाठी शासनाला विनंती करेल, कलेक्टरांना विनंती करेल. मी सध्याच फोनवरून बोलून संवाद साधला या संबंधित मॅनेजरवर FIR दाखल करावं, कारण आज तो शेतकरी
विषाचा प्याला घेऊन बॉटल घेऊन इथं आला होता. तो कदाचित काही सामाजिक काम शेतात काम करणारे इथले पत्रकार मंडळी आहेत त्यांच्या मदतीनं तो वाचू शकला, अन्यथा त्याची जीवनात यात्रा इथं संपली होती. म्हणून मी जिल्हाधिकारी महोदयांना विनंती करेन की या अशा अधिकाऱ्यावर तात्काळ कारवाई करा, जेणेकरून काल उपमुख्यमंत्री महोदयांनी निर्देश दिले होते त्या पद्धतीनं कारवाई झाली पाहिजे. अमरावती जिल्ह्यातील रुग्णांसाठी मोठा आधार असलेलं इरविन रुग्णालय वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्यामुळे आधारहीन ठरत आहे. सध्या सातत्यानं मधून वीज पुरवठा खंडित होत असतो. यातच बुधवारी तब्बल 5 तास वीज पुरवठा खंडित झाल्यानं बाह्य रुग्ण विभागासह काही विभागांमध्ये डॉक्टरांना चक्क मोबाईल टॉर्चच्या उजेडात काम करावं लागलंय. रुग्णालयाच्या काही कक्षात आणि विभागात वीज नसल्यानं रुग्ण, डॉक्टर तसेच इतर कर्मचाऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागतोय. जनरेटरची व्यवस्था आहे, परंतु त्यामध्ये डिझेलच नसल्याचं आढळून आलं. जिल्हा सामान्य रुग्णालयात अपुऱ्या सोयी सुविधांमुळे रुग्ण तसेच नातेवाईकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. अशातच बुधवारी सकाळी 11 वाजेपासूनच रुग्णालयातील काही भागातील वीज पुरवठा खंडित झाल्यानं रुग्णांना नाहक त्रास सहन करावा लागला. तांत्रिक बाबीमुळे हा वीज पुरवठा खंडित झाला असल्याची माहिती आहे. सोमवारी तसेच मंगळवारी हीच स्थिती होती. काही वार्डात प्रकाश तर काही वार्डात काळा कुट्ट अंधार होता. बाह्य रुग्ण विभाग, पेडियाट्रिक्स, अपघात कक्ष याशिवाय इतर सर्वच विभागातील रुग्णांवर मोबाईल टॉर्चच्या उजेडात उपचार करण्याची वेळ डॉक्टरांवर आली होती. तब्बल 5 तासांपेक्षा अधिक वेळ वीज पुरवठा खंडित राहिल्यानं रुग्णांसह डॉक्टरांनाही उकाड्याचा चांगलाच मनस्ताप सहन करावा लागला. अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी तालुक्यातील तुरखेड शेतशिवारातील एका झोपडीला अचानक आग लागली. या आगीत सुमारे 100 क्विंटल कांदा आणि शेतीपयोगी सामान जळून खाक झालं असून 2 लाख रुपयांचं नुकसान झालं आहे. अमोल मधुकरराव कोल्हे यांनी शेतातील उत्पादित केलेला कांदा साठवण्यासाठी झोपड्या बांधल्या आहे. सध्या कांद्याला पुरेसा भाव मिळत नसल्यानं त्यांनी जवळपास 100 क्विंटल कांदा भरून झोपडीत ठेवला होता. दुपारच्या वेळेस शेतात कोणीही नसताना आजूबाजूच्या शेतकऱ्यांना धुराचे लोट येताना दिसले. त्यांनी शेताच्या झोपडीकडे धाव घेतली असता झोपडीला आग लागल्याचं निदर्शनास आलं. या शेतकऱ्यांनी तात्काळ आग विझवण्याचे प्रयत्न केले, मात्र तोपर्यंत खूप उशीर झाला होता. झोपडीत असलेला कांदा आणि शेती उपयोगी साहित्य जळून भस्मसात झाले. अमरावती जिल्हा परिषदेत बुधवारपासून कर्मचारी बदली प्रक्रिया सुरू झाली असून पहिल्याच दिवशी 12 पैकी तब्बल 9 विभागातील कर्मचाऱ्यांच्या समुपदेशनाच्या माध्यमातून बदल्या होत आहेत. शुक्रवारपर्यंत ही बदली प्रक्रिया जिल्हा परिषदेच्या सभागृहात चालणार आहे. जिल्हा परिषदेत तृतीय आणि चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची बदली दरवर्षी मे महिन्यात राबवली जाते. यंदा 10 मे पासून या प्रक्रियेला सुरुवात करण्यात येणार आहे. याचं वेळापत्रक देखील जाहीर करण्यात आलं आहे. 3 टप्प्यात 12 विभागातील कर्मचाऱ्यांच्या बदल्या होणार आहेत. बुधवारी जिल्हा परिषदेच्या सभागृहात सीईओ, उपमुख्य कार्यकारी अधिकारी आणि संबंधित विभाग प्रमुखांच्या उपस्थितीत सकाळी 10 वाजेपासून समुपदेशनानं बदली प्रक्रियेला सुरुवात होईल. बुधवारी पहिल्याच दिवशी सामान्य प्रशासन, पशुसंवर्धन विभाग, ग्रामीण पुरवठा, बांधकाम विभाग, कृषी विभाग, वित्त, महिला व बालकल्याण, सिंचन व शिक्षण या 9 विभागातील कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात येणार आहे. गुरुवारी आरोग्य व पंचायत तर शुक्रवारी आरोग्य विभागातील आरोग्य सेवक पुरुष, महिला तसंच आरोग्य सहाय्यक पुरुष या कर्मचाऱ्यांच्या बदल्या केल्या जाणार आहेत. ज्यामुळे या बदल्यांसंदर्भात आता कर्मचाऱ्यांना उत्सुकता लागली आहे. अमरावती शहरातील राजकमल चौक परिसरातील पडक्या अवस्थेत असलेला एक वाडा अचानक कोसळल्यानं एकच खळबळ उडाली. वाडा कोसळल्यानंतर मलब्याखाली 5 दुचाकींसह सायकल दबल्यानं मोठं नुकसान झालं. महानगरपालिकेच्या अतिक्रमण हटाव विभागानं घटनास्थळी दाखल होत मलब्याखाली दबलेल्या मोटरसायकली बाहेर काढल्या आणि वाड्याचा जीर्ण झालेला भाग देखील पाडला. अंबादेवी रोडवर रावजी हंबर्डे ट्रस्ट शेखर हंबर्डे यांच्या मालकीचा वाडा आहे. या वाड्यात डॉक्टर शरद गणोरकर यांचा दवाखाना होता. मात्र त्यांचे निधन झाल्यानंतर हा दवाखाना बंद होता. मात्र डॉक्टर शरद गणोरकर यांचा मुलगा ॲडव्होकेट परीक्षित गणोरकर यांच्याकडे याचा ताबा आहे. मात्र हा वाडा
शिकस्त झाल्यानं तिथं कोणीच राहत नव्हतं. बुधवारी रात्री 8:30 वाजता तो वाडा अचानक कोसळला. या वाड्याच्या भिंतीसमोर शेजारी बाजारपेठेतील काही ग्राहकांनी दुचाकी पार्क केल्या होत्या. वाडा अचानक कोसळल्यानंतर मलब्याखाली दुचाकी दबल्या गेल्या. मनपा झोन 4चे स्वास्थ्य निरीक्षक मिथुन चावरे यांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी अतिक्रमण हटाव विभागाचे अधीक्षक अजय बनसेले यांना फोन केला. योगायोग म्हणजे यावेळी गांधी चौकाच्या परिसरात मनपाची अतिक्रमण हटाव मोहीम सुरू होती. माहिती मिळताच मनपाच्या अतिक्रमण हटाव विभागाचा ताफा घटनास्थळी दाखल झाला आणि त्यांनी प्रथम मलबा हटवण्याचं काम केलं. मलब्याखाली दबलेल्या बाईक बाहेर काढण्यात आल्या. त्यानंतर इमारतीचा धोकादायक भाग सुद्धा पाडला. अमरावती जिल्ह्यातील 12 बाजार समित्यांमधील संचालक पदांच्या निवडणुका पार पडल्या. सभापती आणि उपसभापती पदांसाठी आता निवडणूक होणार असून याचा निवडणूक कार्यक्रम घोषित करण्यात आला आहे. अमरावतीसह अंजनगाव, सुर्जे, दर्यापूर, चांदूर बाजार, धारणी, मोर्शी, वरुड, नांदगाव, खंडेश्वर, तिवसा, चांदूर रेल्वे, धामणगाव रेल्वे या 12 बाजार समित्यांमध्ये 28 ते 30 एप्रिल दरम्यान मतदान आणि मतमोजणी पार पडली. आता सभापती आणि उपसभापती पदाच्या निवडीकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. याची ही प्रतीक्षा आता संपली आहे. उपनिबंधक कार्यालयानं या पदाच्या निवडणुकीची अधिसूचना जाहीर केली आहे. अंजनगाव, सुर्जे आणि नांदगाव, खंडेश्वर बाजार समितीमध्ये 17 मे रोजी निवडणूक होणार आहे. एका दिवशी 2 किंवा 4 बाजार समित्यांमध्ये सभापती उपसभापती पदाकरिता निवडणूक होऊ घातली आहे. 12 मे पर्यंत हा कार्यक्रम चालणार आहे. जिल्ह्यातील काही बाजार समित्यांमध्ये एका पॅनलला स्पष्ट बहुमत असल्यानं तेथील निवडणूक अविरोध होण्याची शक्यता आहे. परंतु जिथं बहुमत नाही तिथं मात्र निवडणूक होणार आहे. याची तयारी आता प्रशासनाकडून सुरू करण्यात आली आहे. सोमवारी उपनिबंधक कार्यालयातून सभापती उपसभापती निवडणुकीबाबतची अधिसूचना जारी होताच सदर निवडणूक कार्यक्रम घोषित करण्यात आला आहे. अमरावती शहरातील राष्ट्रीय क्षयरोग दूरीकरण विभागाच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी 1 मे पासून बेमुदत लेखणी बंद आंदोलन पुकारलं आहे. सरकारनं मागण्यांवर गांभीर्यानं विचार न केल्यास हे आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल असा इशाराही देण्यात आला आहे. गेल्या 25 वर्षापासून अखंडितपणे सेवा देत अतिशय तुटपुंज्या अशा मानधनावर कार्य करत असताना विविध समस्यांना सामोरे जाऊन हलाखीचं जीवन जगत असल्याचं कर्मचाऱ्यांचं म्हणणं आहे. यात असेही काही कर्मचारी आहे की जे सेवा देत असताना रुग्णांच्या सेवेत संपर्कात येऊन क्षयरोगानं ग्रस्त झाले आहे. कर्मचारी संघटनेच्या वतीनं वेळोवेळी मंत्रालयीन स्तरावर सतत पाठपुरावा करून देखील शासनानं या कर्मचाऱ्यांच्या समस्यांकडे पाठ फिरवली आहे. याचा निषेध आणि विविध मागण्यांचं निवेदन सादर करून 1 मे पासून राज्यभरातील क्षयरोग दूरीकरण कार्यक्रमातील करार तत्वावरील कर्मचारी लेखणी बंद आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. अमरावती जिल्ह्यातील क्षयरोग कर्मचारी यात सहभागी झाले आहे. मात्र या आंदोलनादरम्यान रुग्णसेवेवर कसलाही प्रकारचा परिणाम झालेला नाही हे विशेष. यात फक्त मानसिक अहवाल, दैनंदिन अहवालावर बहिष्कार घालण्यात आला आहे. मागण्या मान्य होईपर्यंत लेखणी बंद आंदोलन बेमुदत स्वरूपानं सुरूच ठेवण्यात येणार आहे. शासनानं या बाबीची दखल न घेतल्यास यापेक्षा तीव्र स्वरूपाचं आंदोलन करण्याचा इशाराही सुधारित राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कर्मचारी संघटनेनं दिला आहे. अमरावती जिल्ह्यातील वनमजुरांचं वेतन मागील 8 महिन्यांपासून थकीत असून अखेर या वनमजुरांनी आपल्या कुटुंबियांसह मेळघाटातील मुख्य वनसंरक्षक कार्यालयाबाहेर बेमुदत उपोषण सुरू केलं आहे. वनविभागात कार्यरत असलेले उपोषणकर्ते रवींद्र डहाके आणि किशोर तायडे यांच्या म्हणण्यानुसार गेल्या वर्षी सप्टेंबर 2022 मध्ये चालू वर्षी एप्रिल 2023 पर्यंतच्या केलेल्या कामाचा मोबदला संबंधित विभागाकडून देण्यात आला नाही. त्यामुळे उपोषणकर्त्यांची आर्थिक परिस्थिती हालाखीची झाली आहे. कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यास अडचण येत असल्याचं वनमजुरांचं म्हणणं आहे. त्यामुळे गेल्या 8 महिन्यांपासून प्रलंबित असलेली मजुरी तात्काळ देण्यात यावी. तसेच वनविभागातील शिपाई मनोज जोशी यांची चौकशी करून एकाच ठिकाणी 18 वर्षे झाल्यानं तात्काळ बदली करण्यात यावी. कार्य आयोजन अमरावती यांचे 30 एप्रिलचे पत्र रद्द करावे. त्यासोबतच शासन सेवेत समाविष्ट करण्यात यावे. यासारख्या मागण्या घेऊन गेल्या 2 दिवसांपासून मुख्य वनरक्षक आणि क्षेत्र संचालक व्याघ्र प्रकल्प मेळघाट कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर सहकुटुंब उपोषण पुकारण्यात आलं आहे. आम्ही दोघेही बेमुदत उपोषणावर बसलेलो आहे. कारण आमचा मागील 8 महिन्यापासूनचा हा पगार थकीत आहे आणि तो आमचा पगार मिळावा यासाठी वारंवार आम्ही साहेबांना विनंती केली. पण त्या विनंतीला साहेबांनी आदर न देता, मान न देता त्यांनी आमच्याकडे या पैशाची कुठलीही तरतूद नाही, जोपर्यंत वरतून काही पैसे येत नाही तोपर्यंत आम्ही तुम्हाला पैसे देऊ शकत नाही असे परस्पर त्यांनी आम्हाला सांगितले. हे ऐकून आम्ही परस्पर तिथून निघून गेलो आणि निघून गेल्यानंतर त्या साहेबांनी आम्हाला बंगल्यावर बोलवले
आणि बंगल्यावर बोलवल्यानंतर साहेबांनी आम्हाला सरळच सांगितले की तुम्ही उद्यापासून इथे पण कामावर येऊ नका. 18 तारखेपासून आम्ही सदैव कार्यालयात काम करीत आहे आणि त्यानंतर साहेबांनी आम्हाला इथून या ऑफिसमध्ये तुमचं काम नाही असे पत्र देऊन तुम्ही इथून निघून जावे असे स्पष्ट केले व त्यानंतर आम्ही 8 तारखेपासून म्हणजे 8/5 पासून बेमुदत उपोषणाला बसलेला आहे. मागील आठवड्यात झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीनं शेतकऱ्यांच्या सर्वच उन्हाळी पिकांचं आणि फळबागांचं प्रचंड नुकसान झालं. मात्र अद्यापही शासनाच्या वतीनं नुकसानीचं सर्वेक्षण करण्यात आलं नाही. त्यामुळे शिवसेनेच्या वतीनं नांदगाव खंडेश्वर येथील तहसील कार्यालयावर ठिय्या आंदोलन करण्यात आलं. संतप्त शेतकऱ्यांसह कार्यकर्त्यांनी तहसीलदारांच्या दालनात सडलेले कांदे टाकून रोष व्यक्त केला. तसंच लवकरात लवकर नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी केली. नांदगाव तालुक्यात गेल्या आठवड्यात अवकाळी पावसानं धुमाकूळ घातला. वादळ वारा गारपिटीनं फळबाग, संत्रा, लिंबू, भुईमूग, कांदा, तीळ, टरबूज आणि भाजीपाला इत्यादी पिकांचं प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. मात्र आतापर्यंत शासनाच्या कृषी विभाग आणि महसूल विभागातर्फे प्रत्यक्ष पाहणी करून नुकसानीचे पंचनामे करण्यात आले नाही. सर्वेक्षण करण्यासाठी तालुक्यातील प्रशासकीय विभागातर्फे दिरंगाई होत आहे. काही शेतकऱ्यांनी भ्रमणध्वनीवरून कांदा पिकाचं नुकसान झाल्याची माहिती देऊन सुद्धा प्रशासकीय अधिकाऱ्यांची दखल घेतली जात नसल्याचं चित्र आहे. अखेर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी ठाकरे गटाचे शिवसेनेचे प्रकाश मारोटकर, उपजिल्हा प्रमुख बाळासाहेब राणे यांच्या नेतृत्वात तहसील कार्यालयात धडक देऊन तहसीलदार यांच्या कक्षात सडलेली कांदी फेकून ठिय्या आंदोलन केलं. तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी केली. अचानक केलेल्या या आंदोलनानं तहसील कार्यालयात एकच तारांबळ उडाली होती. यावेळी पोलिसांना सुद्धा पाचारण करण्यात आलं होतं. आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी तहसील कार्यालयाच्या गेटवर अडवल्यानं तणाव निर्माण झाला होता. खंडेश्वर तालुक्यामध्ये गेल्या 15 दिवसापासून अवकाळी पावसाने व गारपिटीने शेतकऱ्यांच्या उन्हाळी पिकाचे प्रचंड नुकसान केलेले आहे. आपण हे कांदे बघता, संपूर्ण कांदे पाणी लागल्यामुळे, गारपीट लागल्यामुळे सडलेले आहे आणि अद्यापही महसूल विभागाने व कृषी विभागाने या सडलेल्या कांद्याचे व झालेल्या नुकसानीचे पंचनामे अद्यापर्यंत केले नसल्यामुळे शेतकरी हा चिंतेत सापडला आहे. एकीकडे हंगामी ची वाई पेरी हे करण्याला सुरुवात झालेली आहे शेतात, परंतु अद्यापपर्यंत शेतकऱ्यांच्या बांधावर कृषी विभाग व महसूल विभाग पोहोचला नाही आणि राज्याचे कृषी मंत्री आणि महसूल मंत्री सांगतात की हे सरकार शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसान भरपाई बघेल, परंतु एकही तलाठी किंवा कृषी अधिकारी शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचला नाही. म्हणून आज आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या वतीने नांदगाव खंडेश्वर तहसीलवर मोर्चा काढून आज 2 तास ठिय्या आंदोलन केले आणि तहसीलदारांनी आदेश दिले कृषी अधिकाऱ्यांना आणि तलाट्यांना की 24 तासाच्या आत या सर्व शेतकऱ्यांचे सरसकट पंचनामे करावे आणि नुकसान भरपाईसाठी शासनाला सर्वेक्षण पाठवावे अशी मागणी केलेली आहे. 24 तासाच्या आत सर्वेक्षण करण्याचे आदेश तहसीलदारांनी या ठिकाणी दिलेले आहे. 24 तासात सर्वेक्षण पूर्ण झालं नाही तर आम्ही मोठं आंदोलन या शेरूबुरू सरकारच्या विरोधात या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने या ठिकाणी करू आणि शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी शिवसेना नेहमी रस्त्यावर उतरलेली आहे. अमरावती जिल्हा स्तरावर महिलांच्या तक्रारी आणि अडचणी शासकीय यंत्रणेमार्फत सोडवून समाजातील समस्याग्रस्त महिलांसाठी महिला लोकशाही दिन ही प्रभावी उपाययोजना राबवण्यात येते. समस्याग्रस्त महिलांनी त्यांच्या समस्या आणि प्रश्न सोडवण्यासाठी महिला लोकशाही दिनी तक्रार किंवा निवेदनं सादर करण्याचं आवाहन महिला आणि बालविकास विभागानं केलं आहे. जिल्हास्तरावर दर महिन्याच्या 3ऱ्या सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालय इथं महिला लोकशाही दिनाचं आयोजन करण्यात येतं. तालुका स्तरावर दर महिन्याच्या 4थ्या सोमवारी तहसील कार्यालय इथं तर विभागीय आयुक्त स्तरावर प्रत्येक महिन्याच्या 2ऱ्या सोमवारी महिला लोकशाही दिन घेण्यात येतो. समस्याग्रस्त आणि पीडित महिलांनी त्यांच्या समस्या आणि प्रश्न सोडवण्यासाठी महिला लोकशाही दिनात आपली तक्रार किंवा निवेदन सादर करावं असं आवाहन महिला व बालविकास विभागानं केलं आहे. महिला व बालविकास विभागातर्फे शासन निर्णय दिनांक 4 मार्च 2013 नुसार समस्याग्रस्त पीडित महिलांना त्यांचे प्रश्न मांडण्याकरिता एक विचारपीठ म्हणून त्यांच्या हक्काचे संरक्षण व्हावे, या न्याय मिळावा या दृष्टीने त्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी शासकीय यंत्रणेकडून जिल्हा स्तरावर, राज्य स्तरावर, तालुका स्तरावर आणि विभाग स्तरावर महिन्याचा प्रत्येक ठराविक सोमवारी, दिलेल्या सोमवारी महिला लोकशाही दिनाचं आयोजन केले जाते. मी या असे सर्व महिलांना आवाहन करते की त्यांच्या समस्या, त्यांच्या तक्रारी, पीडित महिलांच्या काही समस्या असतील त्या सोडवण्यासाठी सर्व महिलांनी आपापल्या तक्रारी, न्याय तक्रारी त्या लोकशाही दिनामध्ये
आणाव्यात आणि या पूर्ण महिला लोकशाही दिनाच्या आयोजनाचा लाभ घ्यावा. आणि याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया पुढच्या बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार.